नमस्कार, मी समीक्षा देशमुख। टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। हिंगोली जिल्ह्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेतून एक संतापजनक घटना समोर आली आहे। शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकांनाच अश्लील कृत्य केल्याचा आरोप झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पीडितेच्या आईने सांगितले आहे की या शाळेतील इतर काही विद्यार्थिनींसोबतही असेच प्रकार सुरू आहेत। या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर पुन्हा एकदा आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवली जाते। या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाने कार्यालयात बोलवून अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे। पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले। आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला असून प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापकासह आणखी एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दोघांविरुद्ध लैंगिक अत्याचारासह बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलाय। दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पालकांनी आश्रम शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि महिला वॉर्डन नेमण्याची मागणी केली आहे। 11 वाजता कळालं सकाळी की मुलीसोबत असं नसं, आम्हाला काही फोडून सांगितलं नव्हतं। सुट्ट्या लागायच्या होत्या लेकराला। 2 रोजात आंधी मी फोन केला लेकराला, बाई सुट्ट्या लागणार, आई कधी यायली म्हणले घ्यायला। मी म्हणलं 2 रोजात गुरुवारी तुमच्या सुट्ट्या आहेत बाई, म्हणलं गुरुवारी घ्यायला येते, तवरक आम्हाला सोयाबीनचं काम आहे म्हणलं, बॅका काढता तवरक तर आम्हाला येवस्तोर तर हे काल मी संध्याकाळी बोललो त्यांना, सरनं आम्हाला काही कानी घातलं नव्हतं। तरी ते बिचारे सर कोणते होते की त्यांनी गच्ची धरून मारण्याचा प्रयत्न केलं। पोरीनं त्यांना सांगितलं तर त्या पोरीनं सांगितल्याबरोबर त्या सरनं गच्ची धरली। खरं केलंस का लेकरासोबत असं सांग, तर ते थरथर कापायला लागला। बोलना गेला म्हणे, पोरगी शिवा द्यायला लागली, तू मला तोंडाला मुका घेऊ लागला नव्हतास काय, म्हणजे छाती धरून ओढू लागला नव्हतास काय, मला मांडीवर बसून शेण हे करू लागला, माझ्या संग गदळ चाळे करू लागला नव्हतास काय, असं म्हणू लागली पोरगी म्हणे त्याला। सर सोबत सरच्या पुढं सांगितलं म्हणे, चव्हाण सरच्या आणि ते कोणते सर आहेत त्यांच्या 2-3 जण होते त्यांच्यासोबत शिवा दिल्या म्हणा। तर सरांना काय म्हणले म्हणे, शिवा देऊ नको, यांना काय सजा द्यायची मी देते म्हणला म्हणा, आता पोलिसाची गाडी बोलवते। मग पोलीसवाल्याला फोन केला, सरनं तिथं पोलीसवाले जमा केले, नंतर फोन केला आम्हाला। काही मुलगी कोण्या वर्गात होती आणि किती वर्षापासून ते शाळेत आहे? 6वीला होती आणि 2 वर्षात आज दुसरा वर्ष चालू आहे मुलीला टाकून। आंधी बागलपार्टीच्या शाळेला होती 4थीला, तिथं लेकरू चांगलं खाऊ लागला। आमच्यात भानगडीमुळं, आमची भावभावकी चांगली नसल्यामुळं आम्ही रानानं आल्या आणि लेकराला इथं टाकलं। इथं टाकल्यामुळं काय झालं, दुसरा वर्ष चालू आहे, चांगलं होतं, चांगलं खायले, चांगलं राहायले, म्हणलं काहीच नाही। आज 2 महिने झाले, 3ऱ्या महिन्याला पोरी आलत्या पंचमीच्या वेळेस, तर तेव्हा मला मुलानं सांगितलं माझ्या आई की मुलीच्या वर्गात येऊन असं ना असं माणसं उठवतात मुलीला। तर मग ते काय केलं त्यानं, मुलं ध्यान ठेवायलेत म्हणून मुलाला एकीकडे काढलं, दुसऱ्या वर्गात झोपवलं दुसऱ्या रूम मध्ये, आणि मुलीला अलग केलं। कारण की शाळेमध्ये लेकरं ते मुलीनं काय केलं म्हणा, ते कोण उठवायलं म्हणून बघितल्यावर एकूण एकाला मुली सांगायला, आता हे सरची गद्दर नियत आहे, हे सर उठवायलंय कोणाला बी म्हणून शेनी मुली बोलल्या। आखरीला हिनं बोललेली, हिला डोळ्यात धरून ठेवलेली, हिच्या संग घटना घडवली त्यानं। म्हणजे इतर मुलीसोबत पण तसा प्रकार त्या ठिकाणी होत होता? तिथं दुसरी मुलगी होती म्हणा, ती मुलगी तुम्हाला शाळेवर बोलत होत्या मुली, आज जाणार होत्या हाता की नाही हाता की, मग मुली भाषण देतो म्हणल्या तुम्हाला मीडियावाल्याच्या समोर, मावशी म्हणे मी समजा सांगून देणार म्हणे काय झालं तुमच्या मुलीसोबत, आणि दुसऱ्या मुलीचं काय कारस्थान होतं ते सरांनी तोंडानं म्हणलेलं आहे म्हणे मला, असं म्हणू लागले। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।